नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण युगंधरा या कादंबरीचा 17वा भाग वाचणार आहोत. तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण सुरुवात करू. नाटक सुटल्यावर युगा आईसह गर्दीतून वाट काढीत बाहेर आली आणि गर्दीचा लोंढा कमी होण्याची वाट पाहत एका बाजूला उभी राहिली. तेवढ्यात त्या गर्दीतून सुरेखा तिच्याकडे आली. युगा आत्या, आम्ही पण नाटकाला आलो होतो. तुम्ही अगदी पुढच्या रांगेत गादीच्या खुर्च्यांवर बसला होतात ना? नाटकाला कोण कोण आलंय ग? माई आल्यात? नाही, मी, अक्काजी आणि अण्णासाहेब. ते काय समोरून येत आहेत? दोघंही तिच्या बाजूला आली आणि मग सगळीच गर्दीतून बाहेर पडून रस्त्याला लागली. युगानं म्हटलं, अक्का, तुम्ही येणार हे मला माहीत नव्हतं. येणार नव्हतोच, आयत्या वेळेला बेत ठरला. हे म्हणाले की बऱ्याच वर्षात जुनी नाटकं बघितली नाहीत, आज जाऊया. आयत्या वेळेला तिकीटं तुमच्या वसंतानं दिली. नाटक छान झालं नाही? चालता चालता नाट्यप्रयोगाविषयी बोलणं झालं. मग अक्काने विचारलं, तू मुंबईला केव्हा जाणार? येत्या रविवारी. उद्या अरुणभाई तिकीटं रिझर्व्ह करून आणील. तो बरोबर पोचवायला येणार आहे. अलीकडे एसटीला एवढी गर्दी व्हायला लागली, आधी 5-6 दिवस तिकीटं रिझर्व्ह करावी लागतात. हो बाई, आमचीही तीच पंचायत झाली. आम्ही परवा जाणार होतो पण तिकीटच मिळाली नाहीत. आता उद्या दुपारच्या एसटीनं जाणार. आता एकदा नाशिकला ये बरं का युगा? येईन ना. मुंबईहून नाशिक फार जवळ आहे. मे महिन्याच्या सुट्टीत येईन. माईलाही मी म्हटलंय की आता सुनबाई घरात आली, तिच्याकडे सगळं सोपवून तू जरा मोकळी हो आणि 8-15 दिवस नाशिकला येऊन राहा. आजवर घर सोडून कुठं गेली नाही. अण्णासाहेबांनी म्हटलं, जाणार कशा? घरच्या पुरुषांना न्यायला हवं. बाबासाहेब अष्टप्रहर आपल्या अशील पक्षकार मंडळीत गुंतलेले असत. गडगंज पैसा मिळवला, भरपूर इस्टेट करून ठेवली, पण त्याचा उपभोग आनंद स्वतः घेतला नाही, दुसऱ्याला घेऊ दिला नाही. असं कसं म्हणता? त्यांची राहणी काही कंजूष नव्हती बरं? कंजूषपणाचं नाही म्हणत मी. राहणी थाटाची होती. त्यांच्या श्रीमंतीला शोभेशी होती. इतरांना देण्यात उदार होते. पण बायको मुलांना घेऊन ते 4-8 दिवस कधी बाहेरगावी गेले होते का? तसला कौटुंबिक आनंद त्यांनी कधी भोगला का? तुम्हाला आठवतं ना, एकदा आपण माथेरानला गेलो होतो तेव्हा त्यांना मी लिहिलं होतं की तिथं हॉलिडे कॅम्पमध्ये तुमच्यासाठी एक ब्लॉग घेतो. सगळ्यांना घेऊन या. 8 दिवस मजेत राहू. त्यांचं कार्ड आलं. तूर्त सवड नाही, पुढं बघू. सबंध आयुष्यभर त्यांनी पुढं बघितलंच नाही. यात्रेच्या निमित्तानं माणूस आपल्या कुटुंबाला घेऊन बाहेर पडतो, त्यामुळे बाहेरचं जग दिसतं. घरच्या कटकटीतून, कामाच्या रगाड्यातून स्त्री जरा मोकळी होते. सामान्य परिस्थितीतला माणूस यात्रेच्या निमित्तानं बाहेर पडतो. श्रीमंत माणूस काश्मीर, उटीसारखी स्थळं बघायला जातो. अक्काने म्हटलं, खरं आहे. आपण यात्रेच्या निमित्तानं काशी, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश सगळं पाहून आलो ना. बाबासाहेब स्वतः कधी बाहेर पडले नाहीत, मग त्या तरी कशा कुठं जाणार? हो ना, खरं आहे. घरच्या माणसाला कसली हौस नसली तर स्त्रीच्या सगळ्या हौशी मारल्या जातात. मनूला लहानपणी फिरण्याची, बाहेर जाण्याची खूप आवड होती. शाळेत असताना भूगोल वाचताना, गावं पाठ करताना म्हणायची, नकाशावरची ही सगळी स्थळं बघायला हवीत. आमच्याकडून नुसती घोकमपट्टी करून घेतात. सुट्टीत आम्हाला ही गावं नेऊन दाखवा की. गंगा नदी कशी आहे ती नेऊन दाखवा ना. घरात कुणीतरी विचारी, अगं पण कुणी दाखवायची? शाळेनं दाखवावीत. पुणे पेशव्यांची राजधानी होती ना, मग आम्हाला नेऊन दाखवा पुणे. आजी म्हणायची, थांब, गावोगावी बदली होणारा नवरा तुला बघून देऊया, मग त्याच्याबरोबर सगळी गावं हिंडत बैस. आमच्या वेळी आताच्यासारख्या शाळेच्या ट्रीप निघत नसत. त्या निघाल्या असत्या तर एकही ट्रीप आमच्या मनूनं सोडली नसती. सुदैवानं तिला स्थळ अगदी उत्तम मिळालं. कशाची उणीव नाही, पण तिची ट्रीप्सची हौस भागली नाही. बाहेरगावी जावं, ठिकठिकाणी स्थळं बघावीत, ही तिची इच्छा कधी पूर्ण झाली नाही. बाबासाहेब स्वतः कुठे गेले नाहीत, मनूला जाऊ दिलं नाही. काशी यात्रेला आमच्याबरोबर मनूला पाठवा म्हणून मी अगदी आग्रहानं लिहिलं होतं.
पण यात्रांवर माझा विश्वास नाही म्हणून ती गोष्ट उडवून लावली. युगा त्यांचं बोलणं ऐकत निमूटपणे चालली होती. मन विचारात गरगरत होतं. स्त्रीला सगळी सुख असली, ती श्रीमंतीत लोळत असली तरी पण जर तिचं अंतर्मन आनंदित करणारी, तिच्या इच्छा जन्मताच ज्याच्याकडे तिची ओढ आहे अशी तिची हौस पूर्ण झाली नाही, तिच्या इच्छा दडपल्या गेल्या, तर ती खरोखरच सुखी होऊ शकते का? माईंना आपल्या लहानपणापासून आपण पाहतो आहोत, त्यांच्या निकट सहवासात आहोत, पण त्या किती गंभीर, किती शांत आहेत. त्यांची इच्छा, त्यांची हौस दबली गेली असेल असं वाटत सुद्धा नाही. चेहरा नेहमी प्रसन्न समाधानी दिसतो. मनू मनू म्हणताच एक अवखळ उत्साहानं भिरभिरणारी बालिका नजरेसमोर उभी राहते. मनू अन माई, केवढा जमीन अस्मानाचा फरक. विचारात गरगरत असताना तिचं घर आलं. अक्का अण्णासाहेबांचा निरोप घेऊन युगा आईसह घरात शिरली. सकाळी उठल्याबरोबर तिनं नानांना म्हटलं, नाना, आज भाईला तिकीट रिझर्व करून आणायला सांगायचं ना? हो हो, सांगूया ना. आता एकदा जायचं ठरल्यावर इथं दिवस उगाच फुकट कशाला घालवायचे? रविवारी निघा. अरे अरुण. अरुण व्यायामशाळेतून येऊन नुकताच वर गेला होता. तो खाली आला. काय नाना? अरे, मुंबईची 2 तिकीटं रविवारची रिझर्व करून आण. आज शाळेत जाताना माझा एक ओळखीचा कंट्रोलर आहे, त्याला निरोप पाठवतो आणि संध्याकाळी येताना घेऊन येतो. एकूण युगाताई आता मुंबईला प्रस्थान करणार आणि MA, PhD, LLB, बॉम्बे युनिव्हर्सिटी होऊन येणार. नानांनी कौतुकानं युगाकडे पाहिलं. ती काही बोलली नाही, किंचित हसली. आई समोरच होती. तिच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता. तिनं म्हटलं, तुला बरोबर फराळाचं काय करून द्यायचं तेवढं सांग, म्हणजे काकूंकडून करवून घेईन. अरुणनं तिची चेष्टा करीत म्हटलं, अगं आई, युगा मुंबईला चालली, एखाद्या खेड्यात नाही. मुंबईला हात अंतरावर ठिकठिकाणी हॉटेल्स, रेस्टॉरंट, कॉफी पानगृह आहेत. मुंबई म्हणजे हॉटेल रेस्टॉरंटचं शहर म्हणायला हरकत नाही. तिथं सगळीकडे सगळं काही मिळतं. बंगालचा रसगुल्ला मिळतो, दिल्लीची पुरी पकोडी असते, गुजरातचा खमण ढोकळा मिळतो, मद्रासची इडली डोसा, आणि आपले पदार्थ तर काय, रोज दिवाळी करायची म्हटलं तरी कडबोड्यांपासून करंजांपर्यंत तमाम पदार्थ मिळतात. घर सोडलं की सगळं काही मिळतं. तिच्या उद्गारात कुठल्याही प्रकारचा अनुकूल ग्रह नव्हता. पण आता आपण निश्चित मार्गाला लागलो म्हणून युगा प्रसन्न मनस्थितीत होती. तिनं म्हटलं, घर सोडलं की सगळं काही मिळतं, पण आई मिळत नाही. आणि बोलता बोलता आंघोळीसाठी ती न्हाणीघराकडे गेली. थोड्या वेळानं स्नान उरकून ती स्वयंपाकघरातून वर निघाली तेव्हा सुरेखा तिथं उभी असलेली तिला दिसली. तिनं म्हटलं, काय सुरेखाबाई, आज तुम्ही जाणार म्हणे? हो ना, आज दुपारी 3च्या गाडीनं जाणार. युगा आत्या, ही तुम्हाला माई आजीनं चिठ्ठी दिली. युगानं चिठ्ठी उघडून वाचली आणि पुन्हा घडी करत स्वयंपाकघरात येऊन बसलेल्या आईला तिनं म्हटलं, आई, उद्या माईनी मला जेवायला बोलावलंय. स्वयंपाकीण काकूनी म्हटलं, युगाताई, तुम्ही आता मुंबईला जाणार म्हणून असेल हे जेवणाचं आमंत्रण. आमंत्रण कसलं? मी त्यांच्या घरी नेहमीच जेवते. काकूनी म्हटलं, ए सुरेखा, माईना म्हणावं जेवणात उद्या मुरडीचे कानवले करा, म्हणजे युगाताई लवकर मागं परतून येतील. मुंबई ही भूलभुलावणी नगरी आहे. माणूस एकदा गेला की त्या भुलावणीत तिथंच अडकून पडतो. ती आपट्यांची मालती शिकायला म्हणून मुंबईला गेली आणि तिथंच कुणाच्या तरी प्रेमात पडली. आपल्या जातीपातीचा सुद्धा नाही म्हणे तो. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत युगानं सुरेखाचा हात धरून म्हटलं, चल वर, तुला या चिठ्ठीचं उत्तर लिहून देते. वर गेल्यावर ती सुरेखाशी गप्पा मारीत पावडर कुंकू करू लागली. मग काय सुरेखाबाई, तुम्ही जाणार तर? हो ना, शाळा बुडते ना. आमचं गाव आवडलं का? हो, खूप आवडलं. मग आता पुन्हा केव्हा येणार? अभिकाकाच्या मुलाच्या बारशाला. बारशाला? हो, म्हणजे पुढच्या वर्षी. आजीनं अभिकाकाला सांगितलं की येत्या वर्षी तुझ्या मुलाच्या बारशाला आम्ही येणार म्हणून. असं. बोलता बोलता तिनं पावडरचा हात तोंडावर फिरवला, कपाळी कुंकू रेखलं आणि चिठ्ठीचं उत्तर लिहून तिच्या हाती दिलं. सुरेखा उठली, पण जाण्याऐवजी चुळबुळत तिथंच उभी राहिली. का गं? सांगू का? तुमच्यासाठी मी एक वस्तू आणली तुम्हाला द्यायला. मला द्यायला? कसली वस्तू? कुठून आणलीस? आणली म्हणजे आता विकत नाही,
माझ्या बॅगेत होती. फ्रॉकच्या खिशात हात घालून तिनं बंदमूठ बाहेर काढली आणि एखाद्या जादूगारासारखी तिच्या पुढं उघडून म्हटलं, ही मी तुम्हाला द्यायला आणली. सुरेखाच्या छोट्या तळहातावर स्फटिकाची शंकराची चिमुकली पिंडी होती. ती पिंडी हाती घेऊन न्याहाळत युगानं आश्चर्यानं म्हटलं, किती सुंदर आहे ग, कुठून आणलीस तू ही? आजी काशी यात्रेला गेली होती ना, तिनं तिथून आणली माझ्यासाठी. अन ती तू मला देतेस? एवढी छान चिमुकली सुंदर. हो, म्हणूनच तुम्हाला देते. आमच्या मदनबाई म्हणतात, आपल्याला जी वस्तू खूप खूप आवडते ती दुसऱ्याला देऊन टाकावी. अगं पण हा देव आहे, ही शंकराची पिंडी आहे. शंकर म्हणजे देव, महादेव आहे, आणि आपला देव दुसऱ्याला देऊ नये. पण आपणाला जे माणूस आवडतं त्याला द्यावा की. हे सांगताना ती निर्व्याज किशोरी एकदम शरमली आणि झटक्यात पळून गेली. युगा रिकाम्या दाराकडे पाहत राहिली. केवढी निरागस बालिका. तिनं आपणाला देण्यासाठी खिशात घालून भेटवस्तू आणली, आणि तिची आवडती भेटवस्तू. पण तिला काही देण्याचं आपणाला सुचलं नाही. आता या पोरीला काहीतरी घेऊन द्यायलाच हवं. काय बरं घ्यावं? हां, ती गोष्टी वेल्हाळ आहे. तिला गोष्टींची पुस्तकं अन रिबिनी घेऊन द्याव्यात. दुसऱ्या दिवशी माईंकडे ती जेवायला गेली. लग्नानंतर आता सगळं घर रिकामं झालं होतं. लग्नाला जमलेली आणि लग्नानंतर 4-8 दिवस राहिलेली सगळी मंडळी आपापल्या स्थळी निघून गेली होती. सबंध घर मोकळं होतं. पण त्या मोकळ्या घराला आता वेगळं चैतन्य आलेलं जाणवत होतं. जुन्या वास्तूनं नवं वेगळं रूप धारण केलं होतं. ते रूप युगाला एकदम परकं वाटू लागलं. ज्या घरात आपण माईंचं बोट धरून चाल चाल करीत चालायला शिकलो, फिरलो, मोठेपणी घरच्यासारख्या वावरलो, कुठल्याशा हक्काच्या धुंदीत या घरच्या कारभारात घरगुती गोष्टीत लुडबुडलो, ते घर हे नव्हे, ती वास्तू ही नव्हे, असं तिच्या मनाला जाणवू लागलं. पूर्वी या घरात पाऊल टाकलं की किती बरं वाटायचं, पण आज परकं वाटू लागलं. पण म्हणून तिला खेद वाटला नाही. बरी वाईट कुठलीच भावना तिच्या मनी हेलावली नाही. मागच्या परसातून मागच्या दारानं ती स्वयंपाकघरात शिरली. माई स्वयंपाकात गुंतल्या होत्या. हे काय माई, आज तुम्ही स्वयंपाक करता? रमाबाई कुठं गेल्या? आतापर्यंत पाहुणे मंडळी होती. खूप काम पडलं त्यांना. न कुरकुरता बिचाऱ्या सगळं करत होत्या. मीच म्हटलं, आता 4 दिवस विश्रांती घ्या. अन आता स्वयंपाक तर काय, माझ्या एकटीचाच. बैस ना. युगा पाठ मांडून बसली. गप्पा सुरू झाल्या. साऱ्या गावात गाजलेलं आणि सगळ्यांच्या दीर्घकाल स्मरणात राहील असं लग्न या घरात नुकतंच उरकलं होतं. त्यामुळं गप्पांना विषयांचा तुटवडा नव्हता. पण तो विषय तिनं टाळला होता. शिवाय माईंशी बोलायचं म्हणजे कुठचाही विशिष्ट विषय लागत नसे. पारिजातकाच्या फुलांसारख्या गप्पा सहज फुलत खुलत, त्यात खंड पडत नसे. गप्पा मारताना वेळ कसा निघून जाईल हेही कळत नसे. तासन तास निघून जात. मन प्रसन्न होऊन जाई. मनगटी घड्याळाकडे पाहत तिनं म्हणावं, माई खूप उशीर झाला, आता मात्र उठायलाच हवं हं. आणि असं म्हणत आणखी अर्धा तास सहज निघून जाई. पण आज का कोण जाणे. गप्पांचा मेळ जमेना, बोलण्यात चित्त रमेना. माईने काही सांगावं, तिनं हं म्हणावं, गप्प बसावं. कच्चं सूत वारंवार तुटावं तसं बोलणं खुटू लागलं. तिचं मन तिथे चिकटेना. ते अकारण उचलणीला लागलं. माईंचा स्वयंपाक झाला तसं तिनं चटपट पाट ताट मांडले. तिची लगबग पाहून माहीने म्हटलं, युगा, इतकी घाई काय चालवलीस? कुठं जायचं आहे का? हो, म्हणजे तसं कुठं जायचं नाही, पण आता जायचं तेव्हा सामान आवरायलाच हवं. पुस्तकं वगैरे बघायला हवीत. रविवारी जाणार ना? हो, मग अजून अवकाश आहे. हवं तेवढं सामान आवरून होईल. ती काही बोलली नाही. जेवणं उरकली. माईने आग्रह करून तिला मुरडीचे कानवले खायला घातले होते. तिनं हसून चेष्टेनं म्हटलं, माई, मुरडीचे कानवले मी फार खाल्ले तर मग मी मुंबईला काही पोचणार नाही. इथून ST स्टँडवरूनच मुरडून परत येईन. तिच्याबरोबर माईही खळखळून हसल्या. माई, या मुरडीच्या कानवल्यांची काय पद्धत आहे ही? पद्धत कसली, पण त्यात माणसाच्या भावना लपलेल्या असतात. पुढं जाणाऱ्या माणसाला मागं राहणाऱ्यांचा कधी विसर पडू नये, त्यांची सतत आठवण राहावी, त्यानं अधूनमधून मागं यावं, म्हणून ही मुरडीच्या कानवल्यांची पद्धत पडली. जेवणं उरकली तशी ती माईंचा निरोप घेऊ लागली. माईने म्हटलं, बैस ना थोडा वेळ. आत्ता जाणारच आहेस. एकदा मुंबईला गेलीस की वारंवार भेटणार नाहीस.
थोडा वेळ इथंच पड. 4 वाजता चहा घे नि जा. छे हो, पडते कसली. जमलं तर थोडा वेळ सुलभाकडे जाईन म्हणते. मग चल, थोडा वेळ वरती बसू. इथं सगळा सामानाचा पसारा अजून पडलाय. तिला आता वर जाण्याची इच्छा उरली नव्हती, पण माईंच्या आग्रहाखातर ती त्यांच्याबरोबर वर गेली. माईंच्या खोलीकडे जाता जाता तिची नजर सहज समोर अभिच्या खोलीकडे गेली. तिथं समोरच भिंतीलगत लग्नात आलेल्या अहेर वस्तूंचा ढीग रचून ठेवलेला होता. त्या ढिगावरून त्याच्या लग्नाला किती मंडळी आली होती याचा सहजी अंदाज येत होता. माईंच्या मागोमाग ती त्यांच्या खोलीत गेली. युगा, मुंबईला शिकायला जातेस, खूप शिक. तिथं आपल्या गुणांनी तू सगळ्यांची आवडती होशील यात मला तिळमात्र शंका वाटत नाही. खूप शिक, नाव लौकिक मिळव. बोलता बोलता त्यांनी पलीकडच्या शेल्फवरची मध्यम आकाराची एक सुटकेस उचलून तिच्या पुढं ठेवली. ही तुझ्यासाठी घेऊन ठेवली होती. पण ही सूटकेस कशाला? माझी आहे की. असू दे. अगं, आता परगावी जायचं, तिथं राहायचं म्हणजे 1-2 बॅगा हव्यातच. यात 4 पातळ आहेत. रोजची वापरता येतील अशी खटावची प्रिंटेड वाईल टेरिकॉटची 2 आहेत. लग्नाची परवा दिलेली इथंच ठेवून गेलीस, ती यातच घातली. तिथं कुठं बाहेर जाताना वापर. मॅचिंग ब्लाउजेस आहेत. 4 परकर आहेत. माई, अगं, आता परक्या घरी राहायचं म्हणजे जास्तीचे कपडे बॅगेत असलेले बरे. बोलता बोलता त्यांनी सहज बॅगेचं झाकण उघडलं. व्यवस्थित घड्यांनी सुटकेस भरली होती. कपड्यांच्या खाली आणखी काय काय माईने घातलंय कोण जाणे. त्या भरल्या सुटकेसकडे ती बघत राहिली. पाहता पाहता तिचे डोळे टचकन भरून आले. माई, त्या एकाच हाकेत तिच्या सगळ्या भावना तुडुंब भरून हिंदकळल्या. न सांगता न सवरता माईंच्या अंतःकरणाला सारं काही जाणवलं. अर्थात ते तर केव्हाच जाणवलेलं होतं. नवीन काही जाणून घ्यायचं राहिलं नव्हतं. त्यांचेही डोळे भरून आले. त्या तशाच स्तब्ध उभ्या राहिल्या. युगाकडे पाहत राहिल्या. हिरकण्यांसारख्या वरच्या दातांनी खालचा ओठ घट्ट दाबून अश्रूंचा अविरत ओघ दडपून टाकण्याची तिची व्यर्थ धडपड त्या पाहत राहिल्या. स्वतःचं मन सावरण्यासाठी त्यांनी पाठ फिरवली आणि शेल्फवरचे कपडे लावण्यात त्यांनी थोडा वेळ काढला. तेवढ्या अवकाशात युगानं स्वतःला सावरलं. डोळे टिपले आणि हसून म्हटलं, माई, तुम्ही तर माझी विलायतेला जाण्याची तयारी करून दिलीत. माई तिच्याकडे वळल्या. हसून त्यांनी म्हटलं, विलायतेला जाशील तेव्हा 4 बॅगा भरून देईन. मग दोघी तिथंच बसल्या. 4 वाजता खाली उतरल्या. माईने चहा केला. माई, आमचं हे साहित्य इथंच असू दे. मी तुमचा निरोप घ्यायला येईन तेव्हा घेऊन जाईन. भाग 17 इथंच संपला. आता आपण भेटू युगंधरा कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.